या अभंगामध्ये संत एकनाथ महाराज आवड आणि भाव सांगतात. तर आवड म्हणजे काय? एखादी गोष्ट प्रकर्षाने आपलीशी करून घ्यावीशी वाटते. ती गोष्ट प्रकर्षाने आपलीशी करून घ्यावीशी वाटण्यालाच आवड असे म्हणतात. आवड म्हणजे काय? एखादा खाण्याचा पदार्थ पाहिल्यानंतर आपल्या तोंडाला चळचळ चळचळ पाणी सुटते. त्या चळचळ चळचळ पाणी सुटण्यालाच आवड असे म्हणतात. आवड म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीच्या अंगावर छानसा ड्रेस पाहिल्यानंतर तसाच ड्रेस आपल्यालाही घालावासा वाटतो. तसाच ड्रेस आपल्यालाही घालावीशी वाटण्यालाच आवड असे म्हणतात. आवड म्हणजे काय? एखादी गोष्ट आपल्याला हवी हवीशी वाटते. ती गोष्ट हवी हवीशी वाटण्यालाच आवड असे म्हणतात. विठ्ठल तसं जर पाहिलं तर जीवाला काय काय आवडतं ते तर सांगताच येणार नाही. जीवाला खायला आवडतं, जीवाला लिहायला आवडतं, जीवाला फिरायला आवडतं, जीवाला भांडायला आवडतं, जीवाला प्यायला आवडतं. प्यायला 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 कळालं का? पण हा असं लय लवकर कळतं. माणसाला प्यायला आवडते. प्यायला वरून एक उदाहरण सांगतो. भजन करा विठ्ठल. असाच एक पट्ट्या पिला. ओ गटरच्या नाली धापकन पडला आणि पडल्या पडल्या हातपाय हलवू लागला. त्याला वाटलं मी स्पंजच्या गादीवरच झोपलो की काय. हा हातपाय हलवता हलवता तिकडून 4-5 डुकरीणी चरत चरत चालल्या होत्या. हा हातपाय हलवता हलवता एका डुकरीणीची शेपटी हातात आली. हा शेपटी चापीत चापीत म्हणतो, पिंकीची मामी का वापस निघाला. पिंकीची मामी का वापस निघाला लागली गड. तिचा तर बॉपकट होता. बघा, या गाढवाला पिंकीच्या आईची वेणी आणि डुकरणीची शेपटी याच्यातला फरक कळेना. विठ्ठल सांगण्याचे तात्पर्य, माणसाला प्यायला आवडते, माणसाला फिरायला आवडते, पण माणसाने कुठे फिरावे, कसे फिरावे, कुठे जावे, कुठे जाऊ नये याला शास्त्र आहे. काही ठिकाणी बोलवलं तरच जावं. हळद, लग्न, वास्तुशांती, पितरांचे जेवण, हळदी कुंकू, साखरपुडा या ठिकाणी बोलवलं तरच जावं. काही ठिकाणी बोलवले तरी जाऊ नये. एखाद्याने चोरी करायला बोलवले तरी जाऊ नये. एखाद्याने दारू प्यायला बोलवले तरी जाऊ नये. काही ठिकाणी बोलवले नाही तरी जावे. कीर्तन ऐकायला, कथा ऐकायला, प्रवचनाला, भजनाला, मंदिरामध्ये दर्शनाला एखाद्या माणसाने मदत करायला बोलवले नाही तरी जावे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सांगण्याचे तात्पर्य, माणसाला फिरायला आवडते, माणसाला फॅशन करायला आवडते. फॅशन करू नये या मताचा मी नाही, पण त्या फॅशनलाही लिमिट पाहिजे. तरुण तरुणींनी फॅशन करावी, पण म्हाताऱ्यांना काय गरज आहे फॅशन करायची? अहो, अलीकडच्या काळात तरुणींनी नाही तर म्हाताऱ्यांनीच फेरन लावली महाग केली. आणि आजकालच्या म्हाताऱ्या खूपच फॅशन करतात. एकदा एका ठिकाणी आमच्या बाबांचं कीर्तन होतं. कीर्तन सकाळी 10 ते 12 होतं. बाबा कीर्तन करत होते आणि कीर्तन करत असताना समोरून एक 70-75 वर्षाची म्हातारी उंच टाचाच्या चपला घालून चालली होती. इथं उंच टाचाच्या चपला अशी चालली होती. टटम 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 अशी चालली होती. तेवढ्यात मागून एक कुत्रा आलं. त्याने वाव केलं. म्हातारी उलटून पडली. पडली तर पडली, कुत्र्याच्याच बोकांडी पडली. कुत्रा दबला ना म्हातारी खाली. आणि त्या म्हातारीचं वजन होतं 100 किलो. 100 किलो. कुत्रा दबला ना म्हातारी खाली. कुत्र जे निसटलं, कॅं 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 करत निसटलं. आणि जे पळालं
अजून गावात आलं नाही. परत त्या उड्या वजनाची म्हातारी दिसली की ते कुत्र लांबून पळून जायचं, लांबून पळून जायचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सांगण्याचे तात्पर्य माणसाला फॅशन करायला आवडावी, पण प्रमाणातच. आज फॅशनच्या नावाखाली दुनिया नंगी होत चाललेली आहे. एक हिंदी गीतकार फार सुंदर वर्णन करतात. साबा छोड़ के दुनिया डंगे पुराना, छोड़ के दुनिया डंगे पुराना, क्यों भी डंगे हो गई. छोड़ के दुनिया डंगे पुराना, क्यों भी डंगी हो गई. ऐसा निकला फैशन देखो दुनिया नंगी हो गई. ऐसा निकला फैशन देखो दुनिया नंगी हो गई. ऐसा निकला फैशन देखो दुनिया